नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेक मित्रांना एक गोष्ट मात्र सतवते, ते म्हणजे वाढलेलं वजन. अनेक मित्रांचे डोकेदुखी देखील ठरले आहे. अनेक मित्र डाएट, व्यायाम, त्याचबरोबर झुंबा व वॉक करून देखील वजन कमी होत नाही असे कायम बोलतात. आज आपण लठ्ठपणाची कारणे आणि लठ्ठपणामुळे काही होणाऱ्या समस्या आपण बघूया आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी काही सोपे उपाय देखील जाणून घेऊ. मित्रांनो, स्थूलता म्हणजेच लठ्ठपणा ही अशी एक समस्या आहे ज्यामुळे पुढे जाऊन अनेक धोकेदायक आजार देखील निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ हार्ट अटॅक, डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. आता आपण बघूया लठ्ठपणाची कारणे. नंबर 1, आपण गरजेपेक्षा जास्त आहार घेण्याची सवय किंवा सतत काही खात राहणे यामुळे देखील आपल्याला लठ्ठपणाची समस्या निर्माण होऊ शकतात. नंबर 2, आरामदायी जीवनशैलीमुळे देखील लठ्ठपणाची समस्या निर्माण होऊ शकते. नंबर 3, व्यायाम न करणे. मित्रांनो, आहारातून घेतलेल्या कॅलरीज वापरल्या जात नाही व त्यामुळे अतिरिक्त कॅलरीज शरीरात चरबीच्या स्वरूपात वाढत राहतात. नंबर 4, मित्रांनो, काही वेळा वजन वाढीसाठी आनुवंशिकता देखील कारणीभूत ठरू शकते. नंबर 5, लठ्ठपणामध्ये LDL कोलेस्ट्रॉलचे प्रमाण देखील वाढू शकते. म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढून अनेक समस्या व धोकेदायक आजार देखील निर्माण होऊ शकतात. आता आपण बघूया लठ्ठपणा कमी करण्यासाठी काही सोपे उपाय. मित्रांनो, व्यायामाबरोबर आहार घेणे तितकंच गरजेचं आहे. जितकं आपण आपल्या जीवनशैलीला जपू तितकंच आपण आरोग्यदायी व निरोगी आयुष्य जगू शकू. आता आपण बघूया लठ्ठपणा कमी करण्यासाठी काही सोपे उपाय. नंबर 1, लठ्ठपणा कमी करण्यासाठी योग्य आहार, त्याचबरोबर नियमित व्यायाम व त्याचबरोबर आहारावर नियंत्रण ठेवणे खूप खूप गरजेचे आहे. 2 नंबर, मित्रांनो, नियमित वजनी व्यायाम करण्यामुळे आपण आपल्या शरीराची बांधा देखील चांगला व निरोगी ठेवू शकतो व त्यामुळे लठ्ठपणा देखील कमी होऊ शकतो. त्यामुळे आपण आपल्या शरीरातील जास्तीत जास्त कॅलरीज बर्न करून आपण शरीरातली चरबी जाळू शकतो. नंबर 3, आहारात प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि हेल्दी फॅटचे समावेश नेहमी करावा व आपल्या जीवनशैलीमध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स हे घेतलेच पाहिजे व जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्या, अंडी, पनीर, मासे व किंवा विविध डाळी व कडधान्ये यांचा समावेश केलाच पाहिजे. कारण निरोगी आयुष्य जगायचं असेल तर मित्रांनो, आहारशैलीमध्ये बदल करण्यासाठी खूप गरजेचं आहे. नंबर 4, दररोज जास्तीत जास्त पाणी प्यावे. नंबर 5, रेस्टबरोबर वेट ट्रेनिंग व त्याचबरोबर कार्डिओ देखील केलं पाहिजे. कार्डिओ आपल्या शरीरातील व आपल्या हृदयाची कार्यक्षमता वाढवते व आपला स्टॅमिना देखील वाढतो. नंबर 6, वजन कमी करण्यासाठी जेवण बंद करू नका. मित्रांनो, जेवण बंद करणे हा काय पर्याय योग्य नाही. त्यासाठी सकस आहार व उत्तम प्रोटीन किंवा शरीराबरोबर व्यायामाची जोड आणि आहाराची जोड ही गोष्ट सातत्याने ठेवल्यास आपल्याला एक चांगले व निश्चित चांगले परिणाम भविष्यात दिसतील व आपलं वजन कमी होऊन आपण निरोगी आणि सुदृढ आयुष्य जगू शकू. वरील माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.